भारतीय लोकशाही न्यूजमध्ये आपले स्वागत। कार्यकारी संपादक आकाश जळके। वलखेडा, मुलींच्या वसतिगृहात धक्कादायक प्रकार। विद्यार्थिनीच्या तहसीलदारांकडे धाव। अंबड तालुक्यातील वलखेडा येथील शासकीय मुलींच्या वसतिगृहातील अत्यंत वाईट परिस्थिती समोर आली असून विद्यार्थिनींनी थेट तहसीलदार विजय चव्हाण यांच्याकडे तक्रार दाखल केली आहे। विद्यार्थिनीच्या म्हणण्यानुसार वसतिगृहातील जेवण निकृष्ट दर्जाचे असून त्यात किडे, आळी तसेच उंदराच्या लेंड्याही आढळतात। किचन अस्वच्छ असून दुधात पाणी मिसळले जाते अशी तक्रार आहे। तसेच प्रथमोपचार सुविधा, अस्वच्छतेचे साहित्य व पिण्याचे पाणी यांची कमतरता भासत आहे। सुरक्षेच्या बाबतीत मोठी निष्काळजीपणा समोर आली असून नियुक्त सुरक्षा रक्षक केवळ वेळेवर हजर राहत नसल्याचा आरोप विद्यार्थिनींनी केला आहे। या गंभीर प्रकाराची दखल घेत तहसीलदार विजय चव्हाण यांनी तत्काळ पाहणीसाठी पथक पाठविण्याचे आदेश दिले आहेत। दरम्यान विद्यार्थिनींनी लवकरात लवकर सुधारणा करण्याची मागणी केली असून प्रशासनाकडून ठोस कारवाईची अपेक्षा केली जात आहे। माझं नाव आरती अण्णा दिंडे, मी शासकीय मुलींच्या वसतिगृह वलखेडा येथील मुलगी आहे। आमचं सगळ्यात प्रथम एक जो मुद्दा आहे तो म्हणजे हॉस्टेल आमचं अस्वच्छ आहे। त्याच्यानंतर पाणी पण, जेवण पण, सगळ्या मुलींना चक्रा, उलट्या, संडास, बऱ्याच मुलींना असं कालपासून 2 दिवसापासून मुली आजारी पडते आहे। सर येतात ते फक्त चौकशी करता येते, जात येते। सर म्हणतात की आम्ही बघितलं, चेक केलं आहे, पण तरी पण आहे ना रात्री काल परवा भरण्या वगैरे सगळं उघडच आहे। भरण्या, मसाल्याच्या भरण्या वगैरे सगळं उघडच आहे। पाणी पण उघडच आहे, त्याच्यावर चादर झाकलेली आहे, अक्षरशः त्याला झाकण नाही आहे। चादरनं पाणी झाकलेलं आहे। जार वगैरे येतं, ते जार नुसते दिखावा करते। त्याच्या बॉईज हॉस्टेलहून पाणी आणतं, तर मुलींच्या इथं फिल्टर पाणी नाही आहे। त्याच्यानंतर मुलींना पॅडची व्यवस्था नाही आहे। मुलींचं हॉस्टेल आहे, गर्ल्स हॉस्टेल आहे, तिथं मुलींना पॅडची व्यवस्था पाहिजे। तिथं पॅड पण नाही आहे, तर पॅड जायची मशीन पण नाही आहे, ती पण उपलब्ध करून द्यायला पाहिजे। आणि सगळ्यात मेन मुद्दा म्हणजे बस उभा राहत नाही आहे। 6 ते 7 किलोमीटरची जागा आहे, पण सगळे बस स्टॉपवाले सगळे म्हणजे कंडक्टर वगैरे आहेत ना, ते बोलतात की तुम्हाला खूप दूर नाही जायचं आहे, इथंच जवळ आहे। तर आमच्यासाठी स्पेशल बस सुरू करावी, एक सकाळी 9:30ला आणि सकाळी 4:30ला। सगळ्यात मेन मुद्दा म्हणजे बसचाच प्रॉब्लेम आहे मुलींना। सकाळी 4:30 म्हणजे की दुपारी 4:30 म्हणजे संध्याकाळी 4:30ला, सकाळी 9:30ला। अच्छा, आणि मला एक सांगा, तुम्ही आताच नुकतीच तहसीलदार साहेबांची भेट घेतली, काय बोलले सर तुम्हाला? सर बोलले ते मी सगळं नियोजन करणार आहे, तुम्ही कोणाला भिवू नका वगैरे। सर आमच्या हॉस्टेलला व्हिजिट देणार आहेत, सर भेटायला पण येणार आहेत, हॉस्टेल सगळं बघणार आहेत। परत अजून न कळत कधीतरी एकदा येऊन हॉस्टेल चेक करणार आहेत। अच्छा, म्हणजे तहसीलदार साहेब तुम्हाला म्हणले मी प्रत्यक्ष येतो, सध्या त्यांची टीम पाठवतात। ते म्हणतात की घाबरू नका म्हणे, समक्ष डायरेक्ट बोलू शकता म्हणे तुम्ही। निवेदन वगैरे दिलंय ना तुम्ही? हो, सरांना सांगितलंय, आता आम्ही सर देणार आहेत, भेट वगैरे देणार आहेत हॉस्टेलला पण। ओके। हो, अश्विनी तावरे, मी वलखेडा मुलींचे वसतिगृह इथे राहते आणि त्या वसतिगृहात अनेक प्रकारच्या समस्या आहेत। ज्या आधी सांगितल्या त्याचप्रमाणे अजून आहेत। वसतिगृहात कुठल्याही प्रकारचं प्रथमोपचार सर्व्हिस अवेलेबल नाही आहे, जी की अत्यंत योग्य, अत्यंत महत्त्वाची असते, ती नाही आहे। परत स्वयंपाकात जे पण बनवतो ते सडलेले अन्न राहतात, सडलेले अंडे, त्या अशा प्रकारची भाजी बनवून मिळते आम्हाला। दुधामध्ये म्हणजे वरतून तर प्रॉपर येते, पण जे तिथे काम करतात त्यांच्याद्वारे त्याच्यात अतिशय जास्त प्रमाणात पाणी टाकले जाते, जेणेकरून आणि त्यातली त्यात जो भत्ता मिळतो आम्हाला तो पण वेळेवर मिळत नाही। सॅनिटरी पॅड्स जे महिलांसाठी अत्यंत आवश्यक असतात ते पण वेळेवर त्यातले त्यात महिन्याला देत नाहीत, आणि दिल्या नाही कारणाने त्याची क्वालिटी जी खराब होते। आणि आम्ही जेव्हा मागायला जातो तेव्हा म्हणतात की ते अवेलेबल नाही, अवेलेबल असल्याच्यानंतर खराब आहेत, अशा पद्धतीने आम्हाला सांगितलं जातं। तर ह्या सर्व कंप्लेंट्स आम्ही सरांकडे मांडलेल्या आहेत, तहसीलदार सरांकडे मांडलेल्या आहेत। त्यांनी आम्हाला आश्वासन पण दिलं आहे की आम्ही तिथे चेकअप करू वगैरे। मला एक सांगा, तुम्ही तुमची ही तक्रारीचा पाढा तहसीलदार साहेबाकडे जरी मांडला, ते व्हिजिट देणार आहे, परंतु तुमचे जे डीन आहेत किंवा रेक्टर आहेत ज्याला म्हणतो आपण, त्यांच्याकडे तक्रार मांडली आहे काय तुम्ही? मांडलेली, याच्यापूर्वी नाही म्हणता भरपूर वेळा मांडलेली। अच्छा,